यानंतर फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. P1च्या पहिल्या षटकामध्ये जर 6 चेंडू 6 षटकार लगावले, 6 चेंडू 6 चौकार लगावले तर प्रकाश पवार साहेबांकडून 3000चं कॅश प्राइज देण्यात येईल. एका हाताने जर कशीही झेल पकडली बळीराम ह्यानं तर कैलास उघडा साहेबांकडून 10,000चं कॅश प्राइज. ती झेल कशीही पकडो परंतु झेल पकडणं गरजेचं आहे. 10,000चं कॅश प्राइज एकट्यासाठीच ती 10,000चं कॅश प्राइज. ती झेल कशीही पकडो परंतु ती झेल पकडणं गरजेचं आहे. पहिलाच चेंडू जबरदस्त वेग पाहायला मिळाला. गोलंदाज रमाकांत. गणेश स्ट्राईकला आणि एक सिंगल मिळाले. एका सिंगलच्या साह्यानं पलसदरीच्या कोणत्याही होलेंडरने कॅच पकडली आयवा कॅच तर योगेश होला यांच्याकडून 500चं कॅश प्राइज. जबरदस्त वेग पाहायला मिळतोय रमाकांत कडे. हा रमाकांतचा विचार केला तर या हंगामातली जी स्पर्धा झाली होती अर्थातच डोणवत या मैदानावरती त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता तोच रमाकांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पुन्हा एकदा अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पंचांना अवंतर चेंडू घोषित केलाय आणि त्यानंतर 1/4 ओव्हर देखील पहिला बाउन्सर नक्कीच जबरदस्त पहिला 1/4 ओव्हर पहिला बाउन्सर फेकला गेला. त्यानंतर असाच चेंडू आला तर 9 घोषित केला जाईल. पुन्हा एकदा जबरदस्त बॅक टू द बॉलर. एक धाव तर नक्कीच पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न चालू होणार नाहीये कारण बॅकअप चांगलं पाहायला मिळतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण गोटे संघाचं देखील. प्रभाकर उघडाने जर कॅच घेतली तर मनोज झोरे यांच्याकडून 9,000चं कॅश प्राइज. पुन्हा एकदा 4,000 वाढतात. एका झेलसाठी काय बक्षीस लगावली जाते. जबरदस्त चेंडू फेकला गेला होता परंतु पंच सांगतात डाबा एसटीच्या बाहेर आला. त्यानंतर एक अवंतर धावली. अवंतर धावेने टोटल विचार केला तर 4 धावा. 3 चेंडूंचा वादळी खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू परंतु पंच सांगतात हा चेंडू देखील उजव्या एसटीचा बाहेर आलाय आणि पुन्हा एकदा अवंतर चेंडू. अवंतर धाब्यानं धावफलक पुन्हा एकदा वाढलं. टोटल 5 या अंकावरती. रमाकांतची लाईन लेंथ थोडीशी खराब पाहायला मिळते. गती जरूर चांगली पाहायला मिळते परंतु लाईन खराब आहे. त्यानंतर मात्र कमबॅक करणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा हलक्या हातानं पॉइंट मध्ये नक्कीच चेंडू उचललाय आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली. एक सिंगलच्या साह्यानं टोटल 6 या अंकावरती. जबरदस्त रमाकांत कमबॅक करून ठेवलंय. जरूर अवंतर चेंडू जरूर फेकले गेलेत 3 परंतु एकही मोठा फटका आला नाहीये. पुन्हा एकदा अगदी कव्हरच्या वरून उडवल्या. जबरदस्त झेल कॅच ऑफ द नाईट पाहायला मिळते. अर्थातच मंगेश असावा कारण ही दहशत फक्त त्या मंगेश कडेच असते. कारण स्वतःला सिद्ध करायचं असतो. वारंवार संघाचा कर्णधार का ओळखला जातो. प्रकाश घोटे संघाचा कर्णधार याच साठी ओळखला जातो. कर्णधार कसा असावं तर मंगेश दरवड्यासारखा जबरदस्त कर्णधार. कारण जरूर मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजीसाठी येतो आणि त्यानंतर गोलंदाजी कशी करायची, कोणता फलंदाज कुठे ठेवायचा, कोणता क्षेत्ररक्षक कसा लावायचा याचा पूर्णपणे
अभ्यास करून येतो मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर गोलंदाजांचा बोलबाला चालू होतो. पुन्हा एकदा एक सिंगल मिळाले चेंडू खाली. पुन्हा एकदा हरेशनं मात्र थोडीशी चुकी केली. जर डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न केला असताना तर नक्कीच कुठेतरी एक रनआउटला विकेट आली असती, परंतु तसं काही चित्र दिसलं नाहीये. थोडासा थ्रो वरती राहिला आणि त्यानंतर रमाकांतनं चेंडू कलेक्ट करत व तर मात्र एक धाव पूर्ण झाली आणि एका धावेनं संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्त केल्या. टोटल 7 धावा, त्यामध्ये 7 मध्ये 3 धावा अव्वंतर आल्या होत्या. आणि त्यानंतर गोलंदाजाचा विचार केला तर जबरदस्त अगदी टिचून गोलंदाजी केली, चिंगूस पद्धतीनं गोलंदाजी केली गोलंदाज रमाकांतनं. आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सनीच्या गोलंदाजीचा विचार केला तर चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतो. सॉरी जगदीश, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जगदीश. या गोलंदाजाचा जरी विचार केला तर या गोलंदाजाकडे गती पाहायला मिळते, तितकंच नियंत्रण देखील पाहायला मिळतं. वारंवार वाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळतील, कारण क्षेत्ररक्षणाची रचना तशी पाहायला मिळते. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल पाहायला मिळतात. पॉइंटचा खेळाडू मात्र आता शॉर्ट लॉंगअपला तैनात केलाय आणि त्यानंतर पॉइंट पूर्णपणे ओपन ठेवलंय. गलीमध्ये देखील खेळाडू मात्र कोणीच नाहीये आणि त्यानंतर गोलंदाजाचा दबाव आता पूर्णपणे हाय असेल. पहिलाच चेंडू खाली अमोल, परंतु अमोलच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय. पहिल्याच चेंडूवरती डिझेल या चेंडूवरती अगदी ओव्हर पिच चेंडू होता आणि त्यावरती जसा बॅटच्या रडार मध्ये चेंडू पाहिला फलंदाज अलंकारनं आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला, षटकार आला. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज जगदीश या गोलंदाजाकडून जरूर पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, त्यानंतर लाईन थोडीशी पाठी ठेवली, गुडल्या स्पॉट वरती चेंडू पडला, त्यानंतर थोडीशी उसळी कमी घेतली आणि नक्कीच आणि त्यानंतर एक बॅटची इनर एज लागली होती आणि त्यानंतर नक्कीच कुठेतरी निर्धाव चेंडूची सांगता झाली. या पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, मागच्या चेंडूची जरूर उसळी कमी घेतली आणि त्यानंतर या चेंडूचा विचार केला तर नक्कीच जसा चेंडू गुडलेन स्पॉट वरती पडला त्यानंतर त्या चेंडूनं उसळी घेतली. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार खाल्ला, त्यानंतर लगातारचे 2 निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा लॉर फुल टॉस. आता मात्र एसटी रक्षकाने चुकी केली, त्यानंतर फाईन स्लिप मध्ये देखील चुकी झाली आणि नशिबाचा चौकार आलाय. डीजे मास्टरला नशिबाचा चौकार आलाय. तो चौकार देखील आला लेग बायच्या स्वरूपात. मनोजने चुकी केली कारण गोलंदाजाला साथ दिली नाहीये. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू आणि त्यानंतर लगातारचा 3रा निर्धाव चेंडू येतोय. खरोखरच कुठेतरी जो लेग बायच्या स्वरूपात चौकार आला ना, तो जर कुठेतरी अडला असताना तर नक्कीच मोसारे संघ अडचणीत सापडला असता. पुन्हा एकदा अगदी आता पॉइंट्स मधून चेंडू काढलाय, नक्कीच 1 बाउन्स करत चेंडू सीमारेषेलगत थोडासा फंबल झाला, त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा, कुठेतरी 1 धाव पुन्हा एकदा वाचली असती, परंतु थोडीशी फंबल होते हरेशनं
आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 19 धावा. प्रभाकर उघडा साहेबांना कॅच पकडायची फक्त अजून 3000 वाढले. 14 झाले होते त्यात 3 अजून ऍड करायचे. टोटल 17,000चं कॅश प्राइज. एक झेल 17,000 धावफलकावर टोटल 19 धावा. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर सनी. या गोलंदाजाचा विचार केला तर दोन्ही साईडनं चेंडू आत बाहेर काढण्याची ताकद ठेवतो. अर्थातच गोलंदाजाचं नाव सनी. पलसदरीच्या कुठल्याही हॉलंडरने आयवा कॅच पकडली ती कॅच कशी पकडो. योगेश भोला यांच्याकडून 500चं कॅश प्राइज. पलसदरीचा कोणताही खेळाडू कोणताही प्रेक्षक वर्ग असो त्यानं झेल पकडायचे आणि 500चं कॅश प्राइज मात्र घेऊन जायचे कारण 500 जमा झालेले आहेत. चला पुन्हा एकदा एक डावखुरी आताचा गोलंदाज असेल सनी. पहिलाच चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याला हुक केलाय. नक्कीच पॉवरफुल जबरदस्त चेंडू फेकला होता. पहिल्याच चेंडूवरती बाउन्सर. यास 1 बाउन्स वॉर्निंग देखील दिली आहे गोलंदाजाला कारण बाउन्सर कसा फेकावा तर सनी सारखा फेकावा. जबरदस्त अगदी शरीराला जवळ जवळ स्पर्श केला होता. त्यानंतर शेवटच्या मोमेंटला बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि त्यानंतर नक्कीच एक सिंगल मिळाली. एका सिंगलच्या साह्यानं टोटल 20 या अंकावरती. शेवटचे 5 चेंडू. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. जसा चेंडू पडला त्यानंतर थोडासा काटा बदलला आणि नक्कीच एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. कुठेतरी जी मनोजची चुकी झाली ना त्या 4 धावा शेवटच्या क्षणापर्यंत टोचत राहणार प्रकाश 11 घोटे संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका आलाऊन द कार्पेट. चेंडू खाली अमोल कडून चुकी होणं कदाचित पाहिलं जातं कारण या संघामध्ये अमोल हा असा खेळाडू आहे तो कशी झेल कशी येऊ कुठेही येऊ तिथपर्यंत पोहोचण्याची ताकद ठेवतो. जसा भारतीय संघामध्ये रवींद्र जडेजा ओळखला जातो कशी कुठे कधीही पोहोचू शकतो तसा हा अमोल घोटे संघांकडून. पुन्हा एकदा बॅटची इनरे जे पंचांचं स्पिंगर ऑन. नक्कीच डीजा मास्टरला संधी.
धन्यवाद डीजे. खरोखरच जबरदस्त सामना पाहायला मिळाला. 18 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज, कारण 21 धाब्यांचं आव्हान, 21 धाबा गोळा केल्या मोसारी संघाने आणि जिंकण्यासाठी 22 धाब्यांचं आव्हान असेल घोटे संघासमोर. सलामीचे फलंदाज पाठवायचे. चला स्पीड अप करा. 10 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. सलामीचे फलंदाज मैदानाच्या दिशेनं रवाना होत आहेत. कोण येणार? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी किरण. आणि मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय मनोज आणि अमोल. दोन्ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आणि मागच्या सामन्याचा विचार केला तर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच अमोल. स्ट्राईकला कोण असेल आणि नॉन स्ट्राईक एंडला कोण असेल हे पाहणं गरजेचं असतील, कारण 22 धावा गोळा करायच्या 18 चेंडू मध्ये. प्रभाकर उघडा साहेबांना नक्कीच सुवर्ण संधी, एक झेल पकडायची. आणि महिनाभराचा पगार जेवढा भेटत नाहीये ना, तेवढा पगार त्या एका झेलच्या मागे लावलाय. 20 नाही तर 22,000. कॅमेरामॅन फोकस करा. 22,000चा मानकरी ठरणारा एक झेल घेतली तर 22,000 ज्यांच्या नावावर जातील त्यांना झूम करायचंय. फोकस कर. अजूनही 8,000 प्लस झालेत. टोटल कैलास उघडा यांच्याकडून 8,000. टोटल 30,000चा एक झेल. एक कॅच पकडायची ना 30,000 घेऊन जायचे. अमोल मार एखादा षटकार, घेऊ दे कॅच. आलाय आलाय पटका. मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक आणि लॉंग ऑफ की होणार नाहीये. शॉर्ट लॉंग ऑफ ना झेल पकडली गेली. अमोल बॅक. मागच्या इनिंग बसना मागच्या सामन्यात गोलंदाजांना कमबॅक करून ठेवलं. लोअर फुल टॉस, थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आणि त्यानंतर पंचांना मात्र अर्ध्या रात्री कवायत करायला लावणारा चेंडू फेकला गेला गोलंदाजानं. नक्कीच कुठेतरी यष्टीरक्षकाचे कौतुक करणं गरजेचं असतील. नक्कीच कुठेतरी नक्कीच त्या 4 धावा वाचल्या गेल्या यष्टीरक्षकाकडून आणि नक्कीच संघाचा श्री गणेश झाला. अव्वंतर धावेने 1 धाव. लॉर फुल टॉस, अगदी जसा चेंडू पडल्यानंतर हेलिकॉप्टर जरूर उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रॉपर एलिमिनेशन होत नाही आणि सरळ चेंडू निघून जातो आणि त्यानंतर बॅटचा फ्लो येतो आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा मोठा फटका डाऊन द ग्राउंड आणि नक्कीच 1 बाउन्स करत लॉंग ऑफचा वरतून चौकार. डीजे मास्टरला संधी. होला यांना थोडंसं थांबायचंय, कारण नागेश उघडा साहेबांचा आपल्याकडे थोडंसं काम बाकी राहिलंय. आपण असाल तर मंचावरती येऊन त्यांना भेटायचं. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, परंतु पंच सांगताय हा देखील चेंडू डाव्या स्ट्रीटच्या बाहेर आलाय. अव्वंतर चेंडू आलाय. अव्वंतर धावेनं पुन्हा एकदा धाव फलकले. टोटल 6 अंकावरती. घोटे संघासाठी धावा कशा त्या धावा येणं गरजेचं आहे.
पुन्हा एकदा लॉर फुल टॉस जरूर कुठेतरी मोठा फटका मिस झाला. त्यानंतर पाहता क्षणी काय घडलं जात आहे, तू मै करता करता नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा. कुठेतरी विजय नॉन स्ट्राईक एंडला होता, तो दुसऱ्या धावेचा कॉल देत नव्हता. त्यानंतर मनोज स्वतः निघाला, क्रीज सोडली, अर्ध्या रस्त्यात आला. त्यानंतर विजयला पर्याय राहिला नाही आणि त्यानं देखील क्रेस सोडली आणि त्यानंतर थ्रो चुकीचा पाहायला मिळाला आणि नक्कीच 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धाब्याने टोटल 8 धावा. पुन्हा एकदा लॉर फुल टॉस, पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. नक्कीच पुन्हा एकदा थोडीशी पंबल झाली आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. लॉंग ऑफला चुकी झाली आहे. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धाब्याने टोटल 10 या अंकावरती. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूंचा वादळी खेळ समाप्त झालाय. येणारा चेंडू शेवटचा चेंडू असेल. P1चा षटक चालू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडूला उंची किती, लांबी किती पाहणं गरजेचं. एका हाताने झेल पकडली परंतु ती झेल संपलेली आहे. ऑफर झेल पकडायची होती ती पकडली नाही आणि जेव्हा पकडायची नाही ती तेव्हा नक्कीच एका हाताने झेल पकडली आहे. बघा, ज्याला 30,000चा कॅश प्राइज लावले तो बघा, कॅमेरामॅन त्याच्यावर फोकस करा. एका झेल साठी काय काय धडपड चालू आहे. 30,000साठी काय चालू आहे मैदानाच्या आत. एक षटक संपलं की या एंड त्या एंडचा दुसरा एंड चालू होतो तसा प्रभाकरची धडपड चालू आहे कारण 30,000 मिळवायचे आहेत. आणि बघा, फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. प्रभाकर कडनं जर त्यानं झेल पकडली तर फलंदाजाला 5,000चं कॅश प्राइज. फक्त त्यानं त्याच्याकडे मारायचं आहे आणि नंतरचं काम ते त्यानं करायचं आहे. पुन्हा एकदा फटका बसलाय. उंची जास्त, लांबी कमी. बॅक टू द बॉलर परंतु चेंडू सरळ जमिनीला दान होतोय. नक्कीच 1 धाव मिळाली. 1 धाब्याने टोटल 17 या अंकावरती आणि आता फक्त 11 चेंडू आणि खरोखर जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. एक साईडनं विजय जरूर मोठे फटके खेळतोय कारण मनोजला स्ट्राईक मिळत नाहीये. मनोज स्ट्राईक साठी धडपड करतोय परंतु स्ट्राईक येत नाहीये. परंतु तरी देखील चालतंय कारण एका साईडनं ज्या साईडनं धावा येतात तर दुसरीनं आपण रिक्स कशाला घ्यायची असं गोटे संघाकडून दोन्ही फलंदाजांमध्ये चालू आहे. आणि आता मात्र मनोजाला स्ट्राईक साठी 30,000चं कॅश प्राइज. त्या कॅश प्राइज साठी खरोखरच खूप धडपड चालू झाली आहे. वारंवार त्या 30,000मधले 5,000 फलंदाजाला द्यायला तयार झालाय म्हणजे 25,000 स्वतःला ठेवेल. मोठा फटका, पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. जबरदस्त झेल, अगदी काऊ कॉर्नरला जबरदस्त झेल पाहायला मिळाली आणि त्यानंतर मनोजच्या खेळीचा अंत झालाय. डीजे मास्टरला संधी मिळाली.
चला धावा धावा प्रभाकर, आपण धावायचं आहे. 30,000चं कॅश प्राइस, त्यामध्ये फलंदाजाला 5,000 दिले जातील असं प्रभाकर सांगून गेलेत. तू फक्त षटकार मार, बाकी मी काम करतोय. गोलंदाजी मार्कवर मिथून 4 धावा रोखायच्या. 5,000 फलंदाजाला मिथून झे. जबरदस्त फटका जवळ, जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाली आणि नक्कीच एक सिंगल मिळाली. आता एका सिंगलच्या साह्यानं पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज झाले आणि स्ट्राईकला असेल तो जगदीश. 5 चेंडू 3 धावा. आपण जर पहिल्या दिवसाचा विचार केला तर 6 चेंडू 4ची गरज, 5 धावेंची गरज असताना वर्णे संघानं सामना जिंकला होता. दुसऱ्या दिवशी देखील तसंच घडलं होतं. 6 चेंडू 5ची गरज असताना तो देखील सामना वर्णे संघानं जिंकला होता. आणि आता शेवटचा सामना देखील असाच रंगतोय दुसऱ्या फेरीतला. पुन्हा एकदा मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक आणि पुन्हा एकदा लॉंग ऑफ सेल पकडले. डीजे मास्टरला संधी मिळाली आहे. करायचं कुठेतरी असं वाटलं होतं की सामना लवकर सुटणार, कारण पहिल्या षटकामध्ये जबरदस्त धावा गोळा केल्या होत्या आणि त्यानंतर आता विचार केला तर 4 चेंडू 3 धावांवर येऊन थांबलाय सामना. सामना अजून मोसारे संघ देखील सोडायला तयार नाहीये, घोटे संघ देखील सामना सोडायला तयार नाहीये. 4 चेंडू 3ची गरज, 6 चेंडू 4ची गरज होती. त्यामध्ये पहिली सिंगल आली, दुसरी झेल. पुन्हा एकदा लिडिंग एज, जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालाय मोसारे संघाकडून. पुन्हा एकदा डीजे मास्टरला संधी मिळाली आहे. शेवटचे 3 चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. ते 3 चेंडू त्यानंतर ती ऑफर संपणार आहे. शेवटच्या 3 चेंडूवरती ती ऑफर येऊन थांबली आहे. अजून 5,000 वाढलेत. जे 30 होतं ते 35 झालंय. फलंदाजाला 10,000 द्यायला तयार झालाय. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, अगदी कव्हर्स मधून चेंडू काढला. 1 धाव तर नक्कीच पूर्ण झाली. पाहता क्षणी दुसरीचा प्रयत्न चालू झाला आणि पाहता पाहता 2 धावा, तिसरीचा प्रयत्न चालू आणि तिसऱ्या धावेला रनआउटला विकेट आली आहे. खरोखरच एक सुवर्ण संधी आले प्रभाकर साहेबांसाठी. आतमध्ये जाऊन, ग्राउंडच्या आतमध्ये जाऊन जर नाचला तर नक्कीच 500चं कॅश प्राइज. फक्त नाचायचंय आणि एका धावेंची गरज. 2 चेंडू 1 धाव. आपण जर पहिल्या इनिंगचा सामना पाहिला होता शिरसेवाडी विरुद्ध मोहदर, सामना रंगला होता. 2 चेंडू 2 असताना मोहदर संघानं सामना खेचून आणला होता आणि आता समीकरण राहिले 2 चेंडू 1 धाव. जबरदस्त हलक्या हातानं प्लेसमेंट केले, फक्त चेंडूला दिशा दाखवली आणि यानंतर सामना मात्र जिंकलाय घोटी संघानं.
चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया आणि या मॅचचा